आयारामांना आळा घालण्यासाठी केंद्रीय भाजपने एक मोठा निर्णय घेतलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली आहे। दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत समिती निर्णय आता घेणार आहे। समितीच्या परवानगीनंतरच बाहेरच्या पक्षाचे नेते भाजप पक्ष जॉइन करणार आहेत। ही समितीच आता पक्ष प्रवेशाचा अंतिम निर्णय घेणार आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात इतर पक्षातले नेते भाजपत आले होते, त्यामुळे त्याला कुठेतरी पायबंद घालण्याचा प्रयत्न होतोय किंवा त्याबाबतीत सिलेक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न होतोय? नक्कीच ही फार मोठा निर्णय आज भारतीय जनता पक्षाने घेतलाय की अशा प्रकारे पक्ष प्रवेशाबाबत एक समितीच नेमली आहे। कारण बऱ्याचदा असा अनुभव भाजपचा होता की स्थानिक पातळीवरती अनेकदा त्या राज्यातील किंवा स्थानिक पातळीवरचे नेते कोणाला तरी पक्षामध्ये प्रवेश देतात। प्रवेश दिल्यानंतर मग त्या संबंधित माणसाचं पुनर्वसन करणं भाजपलाही बंधनकारक होतं। नाहीतर पुन्हा मतदारांमध्ये किंवा त्याच्या चाहते वर्गांमध्ये किंवा मग जर तो कुठल्या विशिष्ट समाजाचा असेल तर त्या वर्गाला सांभाळणं हे पुन्हा एक भाजपवर कंपल्शन होतं। त्यामुळे पक्षप्रवेशाबाबतच आता पहिल्यांदा या समितीकडे ते प्रकरण पाठवलं जाईल। समितीकडून त्याविषयीची ना हरकत घेतल्यानंतर नो ऑब्जेक्शन आल्यानंतरच संबंधित कोणत्याही नव्या नेत्याला आता भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल। अशा स्वरूपाची समिती नेमून एक प्रकारे जे मोठ्या प्रमाणावर जी आयात इतर पक्षातून भाजपमध्ये झाली होती गेल्या 2 निवडणुकांच्या वेळी, त्याला कुठेतरी नियंत्रित करण्याचा हा प्रयत्न आहे असं आपण समजलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे आलेल्या नेत्यांचं नंतर पुनर्वसन होणं हे सुद्धा भाजपला जे कंपल्शन होत होतं, तर त्यातूनही भाजप आता थोडासा आपली प्रतिमा निर्मितीच्या आणि प्रतिमा सांभाळण्याच्या दृष्टीने काळजी घेतोय असं दिसतंय। ठीक आहे, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।